हॅलो दोस्तो, मी कांचन पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं. आणि आज आपण पुन्हा 10 प्रश्न पाहणार आहोत. आगामी ICDS परीक्षेसाठी ही तयारी सुरू आहे. पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका ही पदे आहेत आणि हा आहे सिलेबस जो आपल्याला रोज पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात राहील की कोणते टॉपिक आपले झाले आहेत आणि कोणते राहिलेले आहेत. तुम्ही स्टॉप करून पाहू शकता. आपण वेळ न घालवता पहिला प्रश्न पाहू. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही महिला व बाल विकास विभागातर्फे मंत्रालयातर्फे राबवली जाते. या योजनेचा उद्देश गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण व आरोग्य सुधारणे हा आहे. यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर कोणती आहेत? तर दोन्हीही विधाने बरोबर आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर गर्भवती आणि स्तनदा महिलांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे आहे. आणि ही योजना कोणामार्फत राबवली जाते? तर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत. त्यामुळे आपली दोन्ही विधाने एकदम बरोबर आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे? योजना कधीची आहे? तर 1 जानेवारी 2017. 1 जानेवारी नवीन वर्षाला सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणातर्फे? तर महिला व बाल विकास मंत्रालय याच्यातर्फे. माझ्या मागं म्हणत चला. पूर्वी आता ही योजना कोणाद्वारे किंवा कुठल्या स्वरूपात राबवली जात होती? तर पूर्वी ही योजना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून राबवली जात होती. पूर्वी काय होतं हे? इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून ही योजना राबवली जात होती. आता ही योजना कोणाच्या अंडर आहे? तर मिशन शक्ती मधील सामर्थ्य घटकात समाविष्ट करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून सुरू झाली आहे आणि आता अमरेला मिशन म्हणजे कोणतं? मिशन शक्ती यामधील कोणता घटक आहे? सामर्थ्य या घटकात या योजनेचा समाविष्ट करण्यात आले आहे. कोणते? मिशन शक्ती मधील सामर्थ्य घटकात समावेश झाला आहे. आता या तरतुदीला आणि या योजनेला पूरक कोणता कायदा आहे? तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 मधील कलम कोणतं? तर कलम 4 मध्ये या संदर्भाची एक पूरक योजना आहे. पूरक तरतूद आहे. ती कोणती तरतूद आहे? तर गर्भवती व स्तनदा महिलांना मातृत्व लाभाची तरतूद हा कायदा करतो. या कोणत्या सेक्शन मध्ये? तर कलम 4 मध्ये ही तरतूद आहे. आणि या दोन्ही योजना एकंदरीत पूरक आहेत असे आपण म्हणू शकतो. आणि आताची खबर काय आहे किंवा न्यूज लेटेस्ट काय ज्यावर क्वेश्चन येऊ शकतो? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही मिशन शक्ती अंतर्गत राबवली जात आहे. कोणाच्या अंतर्गत? तर मिशन शक्ती अंतर्गत. आता मिशन शक्ती अंतर्गत इतर पण काही योजनांचा समावेश होतो. त्या कोणत्या आहेत? पाळणा, शक्ती सदन आणि शक्ती निवास या योजना मिशन शक्ती अंतर्गत राबवल्या जातात. तर पुढचा प्रश्न कोणता आहे? बालमजुरी प्रतिबंध व नियमन सुधारणा अधिनियम 2016 संदर्भात खालील पैकी कोणती विधाने सत्य आहेत किंवा विधाने योग्य आहेत? कोणत्या कायद्याविषयी विचारले? तर बालमजुरी प्रतिबंध व नियमन सुधारणा अधिनियम 2016 या कायद्याविषयी आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहेत. काय स्टेटमेंट आहेत? 14 वर्षाखालील मुलांच्या रोजगारास सर्वत्र परवानगी आहे. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही व्यवसायात रोजगार देण्यास बंदी आहे. काही मर्यादित अपवाद वगळता हा कायदा फक्त मुलींना लागू होतो. हा कायदा केवळ कारखान्यांनाच लागू होतो. कोणतं विधान योग्य आहे? तर आपण अनालाइज करू. 14 वर्षाखालील मुलांच्या रोजगारास सर्वत्र परवानगी आहे. परवानगी आहे. मग कायदा कशाला केलाय? नाही. सर्वत्र परवानगी आहे का? नाही. ऍक्च्युली 14 वर्षाखालील मुलांना रोजगारास परवानगीच नाही. बंदी आहे. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्या व्यवसायात बंदी आहे? एवढं स्टेटमेंट अर्ध बरोबर आहे. कारण काही अपवाद आहेत. 14 वर्षाखालील मुले काम करू शकतात. पण कुठे? जर तुमचा घरगुती बिझनेस असेल तर तिथे तुम्ही हातभार लावण्यासाठी घरगुती आपल्या घरच्या मुलांना कामावर बाबा हे काम कर, ते आण, हे आण असं तुम्ही हेल्प घेऊ शकता. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करतात त्यांच्यावर बंदी आहे का? तर त्यांच्यावर बंदी नाही. काही अपवाद वगळता 14 वर्षाखालील मुलांना रोजगार देण्यास बंदी आहे पूर्णपणे. आणि हा कायदा फक्त मुलींना लागू होतो का? नाही. बालमजुरी म्हणून फक्त मुली असतात का? नाही. तर मुलांना पण लागू होतो. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट काय आहे? चुकलं आहे. आणि हा कायदा केवळ कारखान्यामध्ये लागू होतो का? नाही. हॉटेल आहेत, बाकी इतर ठिकाणी पण रस्त्याची कामं असतील किंवा हॉटेल असतील, बाकी कुठेही हा कायदा सगळीकडे लागू आहे. मग तुमच्या संस्था सरकारी असो, खाजगी असो, प्रायव्हेट काहीही असो, सगळ्यांना हा लागू होतो. त्याच्यामुळे योग्य विधान कोणतं होतं? तर बी हे योग्य विधान आहे. अपवाद वगळता
14 वर्षाखालील मुलांना कुठेही कोणत्याही स्वरूपाच्या कामावर ठेवण्यास बंदी दिलेली आहे. 14 वर्षाखालील मुलांना रोजगारास बंदी दिली आहे. तसेच काय 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरांना म्हणजेच ॲडोलसंट 14 ते 18 वर्ष वयोगट हा ॲडोलसंट म्हणजेच किशोर मानला जातो. अशा वयोगटातील किशोरांना धोकादायक व्यवसायामध्ये काम करण्यास मनाई आहे. लक्षात ठेवा. आता हा कायदा मूळ कधीचा आहे? बालमजुरी कायदा प्रतिबंध कधीचा आहे? मूळ आहे 1986 चा. 1986 ला हा कायदा करण्यात आला आणि महत्वाची सुधारणा झाली ती म्हणजे 2016 ला. आता 2016 ला काय सुधारणा झाली? तर यामध्ये दोन संज्ञाची आपल्याला व्याख्या देण्यात आली. त्या दोन संज्ञा कोणत्या? चाइल्ड म्हणजे काय आणि ॲडोलसंट म्हणजे काय? चाइल्ड म्हणजे काय? तुमची 14 वर्षाखालील मुले म्हणजे 13, 14 व 12, 11 अशी जी मुलं आहेत अशा वयाची 14 वर्षाखालील ती म्हणजे बालके म्हणजे चाइल्ड आणि ॲडोलसंट म्हणजे किशोर म्हणजे काय? तर 14 ते 18 वयोगट जो असणार आहे, जो गट आहे वयाचा तो ॲडोलसंट असणार आहे. 2016 च्या सुधारणेने या दोन गोष्टी, या दोन संज्ञा परिषद विचारल्या आहेत आणि यावर व्याख्या 2016 च्या तरतुदीने करण्यात आली आहे. आता यातले महत्त्वाचे सेक्शन कुठले या कायद्यातील? तर सेक्शन 3 काय म्हणतो? 14 वर्षाखालील मुलांना रोजगारावर बंदी केलेली आहे. अपवाद आहेत तुम्हाला सांगितलं. सेक्शन 3A मध्ये काय आहे? किशोरांना धोकादायक व्यवसायात बंदी आहे, काम करण्यास बंदी आहे. किशोर म्हणजे कोण? 14 ते 18 वयोगट. हे दोन सेक्शन आहेत या कायद्यातील. आणि कायदा मूळ कधीचा आहे? 1986 चा आहे. लक्षात ठेवा. ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा आरोग्य विभागाच्या समन्वयाने पुरवली जाते? आता ICDS मध्ये एकूण किती सेवा आहेत? एकूण सेवा आहेत 6. आणि कोणती सेवा आरोग्य विभाग याद्वारे पुरवली जाते? आता आरोग्य विभाग आहे म्हटल्यावर पूर्व प्राथमिक शिक्षण देणार आहे का? नाही. खेळ आधारित शिक्षण आरोग्य विभाग देईल का? नाही. आणि घरभेट नाही. एक ऑप्शन उरतो लसीकरण, हे एकदम योग्य उत्तर आहे. आता ICDS अंतर्गतच्या 6 योजना कोणत्या आहेत? तर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, प्री स्कूल एज्युकेशन, इम्युनायझेशन, हेल्थ चेकअप, रेफरल सेवा आणि न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन या 6 सेवा ICDS अंतर्गत आहेत. आणि त्यापैकी लसीकरण म्हणजे इम्युनायझेशन ही सेवा कोण देतं? तर आरोग्य विभागाच्या सहकार्याने ANM मार्फत दिली जाते. ANM म्हणजे काय? तर नर्स असतात, JNM, ANM झालेल्या त्यांच्या मार्फत दिली जाते. तर अंगणवाडी सेविका काय करते? जे पण ह्या लाभार्थी आहेत लसीकरणाचे त्यांना एकत्र आणणे आणि जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका करत असते. लसीकरण कोण करतं? ANM. आणि समन्वय करण्याचं काम कोण करत असतं? तर अंगणवाडी सेविका समन्वयाचं काम करत असतं. ICDS योजना कधी सुरू झाली? 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू झाली. 5वी पंचवार्षिक योजना त्यावेळेस सुरू होती. कोणती पंचवार्षिक योजना होती? 5वी पंचवार्षिक योजना सुरू होती. आणि महात्मा गांधीजींची कितवी जयंती होती? तर महात्मा गांधीजींची 106वी जयंती होती. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वामधील कोणते कलम बालकांच्या निरोगी विकासावर भर देते? आता भारतीय संविधानाचे कोणते कलम आहे जे बालकाच्या निरोगी विकासावर भर देतं? DPSP मधील हे कलम आहे. तर कोणतं कलम आहे ते? तर कलम 39F. कोणतं कलम? कलम 39F हे राज्याचे मार्गदर्शक तत्व आहे, म्हणजेच DPSP आहे. यानुसार राज्याने प्रयत्न करायला हवेत. राज्याची जबाबदारी आहे. तर काय करायचं या कलमानुसार? तर बालकांचा निरोगी विकास होतोय का पाहणे, त्यांचे स्वातंत्र्य जपणे, सन्मान आणि शोषणापासून संरक्षण यासाठी राज्याने प्रयत्न करायला हवेत. आणि हे कलम 39F सांगतं आणि ही राज्याची जबाबदारी आहे की बालकांचा निरोगी विकास झाला पाहिजे, स्वातंत्र्य, सन्मान आणि शोषणापासून बालकांचे पूर्णपणे संरक्षण करणे. आता या संदर्भात आणि आपल्या एक्झामच्या संदर्भात अजून कोणती कलमे राज्यघटनेतील महत्त्वाची आहेत? तर कलम 21A हे शिक्षणाचा अधिकार आहे. 24 बालमजुरीवर बंदी, 39E बालकांच्या आरोग्याचे शिक्षण, 39F बालकांचा सर्वांगीण विकास आणि 42 प्रसूती सहाय्य, 45 अर्ली चाइल्डहुड केअर, 47 पोषण व सार्वजनिक आरोग्य आणि 51A पालकांचे कर्तव्य दिलेले आहे. या कलमावर सारखे प्रश्न आलेले आहेत आणि यावरच येणार आहेत जे आपल्या एक्झामच्या रिलेटेड आहेत. मिशन वात्सल्य यावर प्रश्न आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? मिशन वात्सल्य. निराधार व गरजू बालकांचे संरक्षण व पुनर्वसन, महिलांना स्वयंरोजगार देणे, किशोरींना शिष्यवृत्ती देणे, वृद्धांना आर्थिक सहाय्य देणे. मिशन वात्सल्य. नावातच आहे वात्सल्य म्हणजे माया, ममता. आणि आता महिलांना स्वयंरोजगार देणे याविषयी ती नाहीये, किशोरींना शिष्यवृत्ती नाहीये, आणि वृद्धांना आर्थिक सहाय्य देणे हे नाहीये. हे तिन्ही ऑप्शन चूक आहेत. तर आपला योग्य उत्तर आहे ए, निराधार व गरजू बालकांचे संरक्षण आणि पुनर्वसन घडवून आणणे. मिशन वात्सल्य काय आहे याचा उद्देश? तर संरक्षणाची ज्यांना गरज आहे, ज्या बालकांना संरक्षणाची, पुनर्वसनाची आणि सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे, अशा बालकांसाठी मिशन वात्सल्य ही योजना सुरू केली आहे. याचे लाभार्थी कोण असणार आहेत? लाभार्थी असणार आहेत अनाथ बालके, बेवारस बालके, अत्याचारग्रस्त बालके आणि चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. या बालकांना, या लाभार्थ्यांना मिशन वात्सल्य उद्देश पूर्ण करून देतो. आता या संदर्भात कायदा कोणता आहे? तर ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015. 2015 चा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे. यात दोन संज्ञा दिल्या आहेत. दोन संज्ञा कोणत्या आहेत? चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन म्हणजे ज्यांना संरक्षणाची, पुनर्वसनाची गरज आहे ते, जे आपण आता मिशन वात्सल्य अंतर्गत लाभार्थी पाहतोय त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, जे पण बालकांवर केस सुरू आहे, ज्यांनी एखादा गुन्हा केला आहे आणि त्यांच्यावर केस सुरू आहे, जे कायद्याशी झुंज देत आहेत, म्हणजे ती कोणती बालके? तर चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. आता यामध्ये लेटेस्ट अपडेट कोणती आहे? तर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या योजनांचे 3 अम्ब्रेला मिशन आहेत. कोणते 3 अम्ब्रेला मिशन आहेत? तर मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 आणि मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य ही 3 योजना आहेत. मिशन शक्ती अंतर्गत काय आपण मगाशी बघितलं, पंतप्रधान मातृवंदना योजना मिशन शक्ती अंतर्गत आहे. कोणत्या? सामर्थ्य या घटकात. आणि मिशन वात्सल्य ही पण एक अम्ब्रेला योजना आहे, ज्याचा उद्देश काय आहे? गरजू बालकांचे संरक्षण, पुनर्वसन आणि सर्वांगीण विकास घडवून आणणे. पुढचा प्रश्न, मातृत्व लाभ अधिनियम 1961 नुसार पात्र महिलेला सध्या किती आठवड्यांची सशुल्क प्रसूती रजा देण्याची तरतूद आहे? मातृत्व लाभ अधिनियम म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961. पात्र महिलेला किती आठवड्यांची सशुल्क रजा आहे, म्हणजे पगारी सुट्टी आहे, किती आठवड्याची आहे? 12 आठवडे, 20 आठवडे, 26 आठवडे की 30 आठवडे? तर योग्य उत्तर आहे 26 आठवडे. 26 आठवड्यांची पगारी सशुल्क रजा दिली जाते. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 यामध्ये 2017 ला अमेंडमेंट करण्यात आली आणि त्यानुसार किती आठवड्यांची सशुल्क रजा आहे? तर 26 आठवड्यांची सशुल्क रजा देण्यात आली आहे. आणि ही रजा पहिल्या 2 अपत्यांसाठी आहे. पहिली 2 अपत्यांसाठी ही रजा आहे. जर तुम्हाला तिसरं अपत्य होत असेल आहे तर किती आठवड्यांची तुम्हाला प्रसूती रजा दिली आहे? तर फक्त 12 आठवड्यांची प्रसूती रजा दिलेली आहे. आणि हा कायदा कितीचा आहे? कायदा आहे 1961 चा. आणि ही तरतूद कधी करण्यात आली आहे 26 आठवड्यांची? तर ही तरतूद आहे 2017 ला. आणि यावर मागच्या ICDS योजनेमध्ये, ICDS परीक्षेमध्ये क्वेश्चन आलेला आहे की किती आठवड्यांची तरतूद आहे? तर 26 आठवड्यांची आहे. आणि अजून एक महत्वाची तरतूद या कायद्यातील, तर ती कोणती? 50 किंवा अधिक कर्मचारी पाहिजेत. 50 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये क्रेचे फॅसिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच काय? पाळणा घर. पाळणा घर कोणासाठी? किती कर्मचाऱ्यांसाठी? 50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांसाठी क्रेची फॅसिलिटी देण्यात आली आहे. आणि वर्क फ्रॉम होमची सुविधा नियोक्ता व कर्मचारी यांच्या परस्पर संमतीने दिली जाऊ शकते. या कायद्यामधील मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 मधील कलम 5 मॅटर्निटी बेनिफिट विषयी तरतूद करते आणि सेक्शन 11A क्रेचे फॅसिलिटी विषयी बोलते. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 मधील कोणत्या कलमात मॅटर्निटी बेनिफिट दिला आहे? तर कलम 5 येणार आहे योग्य उत्तर. प्रश्न 7वा, खालीलपैकी ICDS योजनेत कन्व्हर्जन्स म्हणजे काय आहे? कन्व्हर्जन्स म्हणजे काय? शब्दातच उत्तर लपलेलं आहे.
कन्वर्ज म्हणजे भरपूर गोष्टी एकत्र करणे. आता इथं ऑप्शन काय, नवीन अंगणवाडीची सुरुवात करणे म्हणजे कन्व्हर्जन्स नाही. सेविकांची भरती म्हणजे कन्व्हर्जन्स नाही. लाभार्थ्यांची नोंद म्हणजे कन्व्हर्जन्स नाही. तर विविध विभागांनी समन्वयाने सेवा देणे म्हणजेच कन्व्हर्जन्स आहे. आता विविध शासकीय योजनांनी विभागांनी एकत्रितपणे लाभार्थ्यांना सेवा पुरवणे हे उद्देश आहे. विविध शासकीय विभाग एकत्र यायचं आणि लाभार्थ्यांना सेवा पुरवायचं हे या कन्व्हर्जन्सचा उद्देश आहे. आता मग यामध्ये प्रमुख कोण आहेत ICDS मध्ये, कन्व्हर्जन्स मध्ये कोण प्रमुख विभाग आहेत, तर कुठले आहेत? महिला व बाल विकास विभाग असणार आहे, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जल व स्वच्छता विभाग आणि पंचायत राज संस्था. या विभागांनी एकत्र यायचं आणि लाभार्थ्यांना सुविधा द्यायचं हे ICDS मधील कन्व्हर्जन्स या संज्ञेचा अर्थ आहे. आणि ICDS ही केवळ महिला व बाल विकास विभागाची योजना नसून मल्टी सेक्टोरल प्रोग्राम आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 मध्ये कन्व्हर्जन्सला विशेष महत्त्व दिलेलं आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. भारतीय संविधानातील कोणते मूलभूत कर्तव्य पालकांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देण्यास प्रोत्साहन देते? कोणतं कर्तव्य आहे ते? फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल राईट का? नाही. फंडामेंटल राईट कुठं दिला आहे? तर 21A मध्ये शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं शिक्षण हे फंडामेंटल राईट दिलेलं आहे 21A मध्ये. तर मूलभूत कर्तव्यामध्ये कोणतं कलम आहे जे पालकांना 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देण्यास प्रोत्साहन दिले आहे? पालकांना आहे, राज्याला नाही. पालकावर लक्ष ठेवायचं आहे. कलम कोणता आहे? कलम 51(1) मध्ये ही तरतूद दिली आहे आणि 86वी घटना दुरुस्तीमध्ये याची तरतूद आहे. 86वी घटना दुरुस्तीने काय केलं आहे? 3 घटना दुरुस्तीने तरतुदी ऍड केल्या. कुठल्या 3 आहेत? कलम 21A ऍड केलं, जिथे शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला. कलम 45 मध्ये काय केलं? 6 वर्षाखालील बालकांच्या अर्ली चाइल्डहुड केअर वर भर देण्यात आला आहे. 6 वर्षाखालील आहे. 6 ते 14 वयोगटावर दिले का? नाही. कन्फ्युजन इथे होतं. 51A मध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांना पालकांनी शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं हे मूलभूत कर्तव्य दिलं आहे. तर कलम 45 मध्ये काय दिलं आहे? तर 6 वर्षाखालील बालकांचे अर्ली चाइल्डहुड केअर वर भर द्यायचा आहे. आणि 51 पालकांचं मूलभूत कर्तव्य दिलं आहे, जिथे 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षणावर भर देणे हे पालकांचं मूलभूत कर्तव्य दिलं आहे. आणि ही तरतूद कधी झाली आहे? 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 नुसार कलम 51(1) मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामध्ये पालक किंवा पालक प्रतिनिधी यांनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. कोणी? पालकांनी. सखी वन स्टॉप सेंटर योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे? सखी वन स्टॉप सेंटर महिलांना हिंसाचाराच्या परिस्थितीत एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, बालकांच्या लसीकरणासाठी, किशोरवयीन मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी. तर कोणासाठी आहे सखी वन स्टॉप सेंटर? तर महिलांना हिंसाचाराच्या परिस्थितीत एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सखी वन स्टॉप सेंटर OSC कोणासाठी? हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी किंवा एकाच छताखाली म्हणजे सिंगल विंडो सपोर्ट द्यायची सुविधा आहे. आता या सुविधा कोणत्या असणार आहेत? तर हिंसाचारग्रस्त महिलांना वैद्यकीय सेवा देणे, पोलीस सहाय्य द्यायचे, कायदेशीर मदत पुरवून द्यायची आणि समुपदेशन घडवून आणायचं आणि तात्पुरता निवारा देणे हे सखी वन स्टॉप सेंटरचं काम आहे. वन स्टॉप एकाच ठिकाणी थांबून सगळ्या सुविधा घेणे हे याचा उद्देश आहे. आणि कोणतं हेल्पलाईन नंबर आहे? 181 181 हेल्पलाईन नंबर आहे. आणि ही पण मिशन शक्ती मधील सांभाळ घटकात समावेश आहे. सांभाळ किंवा संभाळ या घटकात समावेश आहे. पंतप्रधान मातृवंदना योजना कशात समाविष्ट होती? मिशन शक्ती अंतर्गतच होतं. आणि मिशन शक्ती ही अंब्रेला मिशन आहे. त्यामधील कोणत्या घटकात? तर तिथं सामर्थ्य होतं. आणि वन स्टॉप सेंटर कशात आहे? सांभाळ मध्ये आहे. कन्फ्युजन करू नका. आपला शेवटचा प्रश्न, PCPNDT अधिनियम 1994 अंतर्गत खालीलपैकी कोणती कृती दंडनीय आहे?
कोणती कृती केल्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे असा प्रश्न आहे. आणि प्रश्नामधील जे पण कायदे दिले आहेत त्यांचं इयर लक्षात ठेवायचं आहे. आता याचं काय इयर आहे? PCPNDT अधिनियम 1994 चा आहे. कोणती कृती दंडनीय आहे? प्रसूतीपूर्व लिंग निश्चिती करणे दंड आहे का? नवजात बालकांचे वजन मोजणे, गर्भवती महिलेची रक्त तपासणी करणे, लसीकरण करणे. आता तुम्हाला समजलं असेल या तीन ऍक्टिव्हिटी केल्या तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे का? नाही. बालकाचं वजन मोजणे, रक्त तपासणी करणे, लसीकरण करणे यासाठी दंड दिला जातो का? तर नाही. तर प्रसूतीच्या पूर्वी लिंग निश्चिती करणे म्हणजे दंडनीय गुन्हा आहे. डिलिव्हरीच्या आधी मुलगा आहे की मुलगी आहे गर्भात ती तपासणे म्हणजेच प्रसूतीपूर्व लिंग निश्चिती करणे हा PCPNDT अधिनियम 1994 अंतर्गत गुन्हा आहे. PCPNDT चा लॉंग फॉर्म काय? प्री कन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक म्हणजे PCPNDT ऍक्ट 1994. काय लॉंग फॉर्म विचारू शकतात. प्री कन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक म्हणजे PCPNDT ऍक्ट 1994. उद्देश काय कायद्याचा गर्भलिंग निदान आणि कन्या भ्रूण हत्या रोखणे हा उद्देश आहे. काय उद्देश आहे? उद्देश कसला असणार आहे? तर गर्भलिंग निदान व कन्या भ्रूण हत्या रोखणे हा उद्देश आहे. दिसतंय का? वैद्यकीय कारणाशिवाय गर्भाचे लिंग सांगणे आणि त्यांची जाहिरात करणे हा पण एक गुन्हा आहे. काय कुठला गुन्हा आहे? तर वैद्यकीय कारणाशिवाय गर्भाचे लिंग सांगणे आणि त्याची जाहिरात करणे हा पण एक गुन्हा आहे. कायदा कधीचा आहे? 1994 ला. महत्वाची दुरुस्ती कधी करण्यात आली? 2013. आणि या दुरुस्तीने काय केलं तर प्रीकन्सेप्शन हा शब्द 2003 च्या दुरुस्तीने जोडला आहे. यावर प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. 2003 च्या दुरुस्तीने कोणते शब्द ऍड करण्यात आले? तर प्रीकन्सेप्शन हा शब्द ऍड करण्यात आलेला आहे. आणि अप्रोप्रिएट अथॉरिटी नियुक्ती करण्याची पण तरतूद करण्यात आली आहे. 2 दुरुस्त्या करण्यात आल्या. पहिला म्हणजे प्रीकन्सेप्शन हा शब्द ऍड केला आणि अप्रोप्रिएट अथॉरिटी नियुक्त करण्याची तरतूद केली आहे. आता या कायद्यातील महत्त्वाचे कोणते कलम आहेत? म्हणजे सेक्शन कोणते आहेत? कोणत्या सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे? तर सेक्शन 5 मध्ये गर्भवती महिलेची लेखी संमती आवश्यक आहे. कलम 6 गर्भलिंग सांगण्यास निश्चित करण्यास पूर्णपणे बंदी दिलेली आहे. आणि सेक्शन 22 मध्ये लिंग निश्चिती जाहिरातीची करण्यास बंदी केली आहे. तुम्ही दवाखान्यात बघितलं असेल इथे गर्भलिंग निश्चिती होत नाही वगैरे वगैरे पोस्टर लिहिलेले असतात. आणि कलम 6 गर्भलिंग सांगण्यास निश्चिती करण्यास बंदी दिली आहे. म्हणजे तुम्ही हातवारे करून, खाना करून मुलगा आहे की मुलगी आहे सांगणे पण बंदी केलेली आहे. आणि ICDS अंतर्गत टेक होम रेशो प्रामुख्याने कोणासाठी दिला जातो? गर्भवती महिला व स्तनदा माता व लहान बालके, महाविद्यालयीन विद्यार्थी, वृद्ध नागरिक की शिक्षक. कोणासाठी टेक होम रेशो दिलं जातं? ICDS अंतर्गत दिलं जातं. ICDS चे तुम्हाला माहित असतील लाभार्थी कोण आहेत? लाभार्थी 3 असतात. कोणते? एकतर गर्भवती महिला, स्तनदा माता आणि 6 ते 14 वर्षाचा म्हणजे बालकांचा गट या 3 साठी असतं. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता व लहान बालके यांच्यासाठी टेक होम रेशो हा ICDS अंतर्गत दिली जाणारी सेवा आहे. यात काय आहे? लाभार्थ्यांना घरी नेण्यासाठी दिला जाणारा पूरक पोषण आहार आहे. टेक होम रेशो म्हणजे काय? पूरक पोषण आहे. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन वर लक्ष द्यायचं. पोषणातील तूट भरून काढण्यासाठी दिला जातो. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रामचा हा एक भाग आहे. काय? तर टेक होम रेशो सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रामचा हा एक भाग आहे आणि प्रामुख्याने कोणाला दिलं जातं? 6 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना. लक्षात घ्या, 6 ते 3 वर्ष बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा माता या तिघांना दिला जातो. आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना साधारण अंगणवाडीत कुक्ड मिल दिलं जातं म्हणजे तयार झालेलं जेवण, खिचडी भात वगैरे दिलं जातं. कुणाला? 3 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांना. तर 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांना दिलं जातं का? नाही, त्यांना सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दिलं जातं. आता आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ पहा, नोट्स काढा आणि
ऑल द बेस्ट.